प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी पुन्हा एक वार आपल्या सर्वांचं आजच्या मनन चिंतनामध्ये या ठिकाणी स्वागत करतो। आज आम्ही ज्या शास्त्र भागाकडे बघणार आहोत तो आहे योनाचं पुस्तक, याचा 3रा अध्याय आणि त्याच्या 10 वचनांकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत। आणि ही 10 वचनं आम्हाला एका वैशिष्ट्यपूर्ण एका विचाराकडे, एका देवकेंद्रित विचाराकडे आम्हाला ते घेऊन जात आहे। आणि ह्या संदेशाचा किंवा ह्या अभ्यासाचा उद्देश हा आहे की आम्हाला एक योग्य पद्धतीमध्ये काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे। अनेक वेळेस आम्ही आमच्या आत्मिक जीवनाच्या संदर्भामध्ये जे कष्ट आम्ही घेत आहोत आणि आमच्या आत्मिक जीवनाला एका वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही सेट करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं उपवास आणि प्रार्थनेचं एक अनन्यसाधारण महत्त्व आम्हाला आमच्या आत्मिक जीवनाच्या उभारणीसाठी त्या ठिकाणी दिसून येतं। उपवास आणि प्रार्थना आमच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण एक प्रकारचं आत्मिक स्थित्यंतर घेऊन येतं आणि एवढंच केवळ नाही तर आमच्या जीवनामध्ये आत्मिक प्रगल्भता, आमच्या जीवनामध्ये आमचं देवाबरोबरचं असणारं नातं हे अधिक चांगल्या रीतीने दृढ करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी उपवास आणि प्रार्थनेचा उपयोग आम्ही त्या ठिकाणी करत असतो। पण ज्यावेळेस आम्ही योनाच्या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की योनाच्या पुस्तकामध्ये किंबहुना उपवास आणि प्रार्थना करणं याच्या पाठीमागचं असणारं जे धोरण आहे किंवा त्याच्या पाठीमागची असणारी जी मानसिकता आहे ती आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। अनेक वेळेस उपवास आणि प्रार्थना अनेक वेळेस भीतीपोटी केले जातात। अनेक वेळेस उपवास आणि प्रार्थना माझ्या कुटुंबाचं कल्याण व्हावं, माझं आत्मिक जीवन स्थिरावलं जावं किंवा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये असणारे जे विचार आमचे आहेत त्या विचारातून एक विचार किंवा एक सेंट्रलाइज थॉट तयार केला जातो आणि मग त्यानुसार आम्ही उपवास आणि प्रार्थनेमध्ये जात असतो। पण ज्यावेळेस आम्ही योनाच्या पुस्तकाकडे पाहतो आणि विशेष करून 3ऱ्या अध्यायाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस बायबल सोसायटीचं असणारं रिवाइज्ड व्हर्जनचं असणारं जे बायबल आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर मथाळा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याला म्हटलेलं आहे निनवेचा पश्चाताप। ज्यावेळेस योनाला दुसऱ्यांदा देवाचं वचन प्राप्त झालं त्यावेळेस तो त्या असणाऱ्या निनवेवासी जे आहेत, निनवे शहरातील लोक जे आहेत त्यांना देवाचं वचन त्या ठिकाणी ओरडून सांगू लागला आणि तो त्या ठिकाणी सांगत असताना म्हणतो की आता केवळ 40 दिवस उरलेले आहेत आणि ह्या 40 दिवसांमध्ये निनवे जी आहे ती धुळीस मिळणार आहे आणि म्हणून पश्चाताप करण्याविषयी पश्चातापाचा संदेश तो त्या ठिकाणी घेऊन येतो। प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही हे नीट समजून घेतलं पाहिजे। आता निनवे जर आम्ही बघितलं तर निनवे म्हणजे हे अभ्यास करणारे जी मतप्रणाली आहे, अभ्यास करणारे जे वेगवेगळे थिओलॉजियन्स आहेत, ह्या निनवे शहराकडे पाहत असताना ते एक जेंटाईल्सचं किंवा जे परराष्ट्रीय लोक आहेत, ज्यांचा देव वेगळा आहे, ज्यांचा परमेश्वर वेगळा आहे, अशा लोकांचं वस्तीस्थान हे निनवे होतं। आणि निनवे हे नाव जे आहे हे निनसचे निवासस्थान म्हणून त्या ठिकाणी आम्हाला दिसतं। आता हा निनस जर कोण आहे तर असं म्हटलेलं आहे ही वॉज पायनियर फॉर असिरियन किंगडम। अश्शूरचं राज्य ज्याने प्रस्थापित केलं तो निनस राजा म्हणून त्या ठिकाणी ओळखला जाऊ लागला आणि त्याच्या नावावरून निनवे हे शहराचं नाव त्या ठिकाणी पडलेलं आम्हाला दिसतं। दुसरा अभ्यास आम्हाला हे पण सांगतो की कुशाचा असणारा जो मुलगा आहे निम्रोद, त्यानं हे निनवेचं शहर वसवलेलं आहे असं पण आम्हाला अभ्यासामध्ये त्या ठिकाणी कळून येतं। त्याच्यानंतर अजून एक मतप्रणाली किंवा अजून एक नाव त्या ठिकाणी घेतलं जातं की निनवे हे नाव कसं पडलं, तर अजून एक त्याच्याशी साधर्म्य असणारं जे नाव आहे त्याला म्हटलेलं आहे निनुवा। निनुवा याचा अर्थ आहे फिश, मासा, आणि त्याचा जर पूर्ण रीतीने जर अर्थ आम्ही काढला तर त्याचा अर्थ होतो घराच्या आत असलेला मासा।
आम्हाला योनाची असणारी स्टोरी, योनाचं असणारं जीवन आणि त्याच्या असणाऱ्या संदर्भामध्ये झालेल्या निगडीत असणाऱ्या गोष्टी आम्हाला फार सुंदर रीतीनं माहीत आहे. आपण त्याच्याकडे लक्ष केंद्रित करणार नाही. पण हा जो योनाच्या पुस्तकातला असणारा 3रा अध्याय जो आहे, हा 3रा अध्याय आम्हाला बऱ्याच काही गोष्टी आमच्या आत्मिक जीवनाच्या संदर्भामध्ये सांगून जातो. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की अनेक वेळेस आमची असणारी जी वैचारिक प्रणाली आहे किंवा आमची असणारी जी थॉट सिस्टीम आहे आमच्या आत्मिक जीवनाविषयी, आम्ही तिला कुठेतरी मर्यादित करून ठेवलं आणि मर्यादित केल्यानंतर आम्ही त्याच दृष्टिकोनातून आमच्या आत्मिक जीवनाला पाहू लागलो आणि असा हा समज आम्ही करून घेतलेला आहे की याच पद्धतीमध्ये आम्ही आत्मिक जीवन वाढू शकतो. उपवास आणि प्रार्थना जे आहेत हे आमच्या जीवनाला बदलण्यासाठी आहेत. उपवास आणि प्रार्थना जे आहेत ते माझ्या कुटुंबाचं कल्याण व्हावं, माझ्याविषयीचे असणारे देवाचे असणारे जे विचार आहेत ते विचार मी बदलू शकतो, अशा मानसिकतेमध्ये अनेक वेळेस आम्ही उपवास आणि प्रार्थनेमध्ये जातो. सध्या 40 दिवसांच्या उपवास आणि प्रार्थनेला सुरुवात झालेली आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, 40 दिवस किती महत्त्वाचे आहेत मी त्याच्याकडे लक्ष केंद्रित करणार नाही. पण मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेस 40 दिवस किंवा 40 वर्ष हा संदर्भ आम्ही ज्या वेळेस वापरलेला आहे त्यावेळेस मोठं आत्मिक स्थित्यंतर, एक मोठी स्पिरिच्युअल पॅराडाईम शिफ्ट आम्ही पवित्र शास्त्रामध्ये बघितलेली आहे. मोठे कार्य देवाचे आम्ही त्या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि म्हणून त्या गोष्टीकडं देवकेंद्रित दृष्टिकोनातून पाहत असताना आम्हाला हे बारकाईनं समजून घेणं गरजेचं आहे. जर मी 40 दिवसाच्या उपवास आणि प्रार्थनेमध्ये आहे तर माझं जीवन हे पहिल्या जीवनापेक्षा हे कुठंतरी चांगल्या पद्धतीमध्ये बदललेलं हवं आणि तो बदल सातत्यपूर्ण हवा, तो बदल कायमस्वरूपी हवा. माझं बदललेलं जीवन हे कायमस्वरूपी इथून पुढे दिसणं गरजेचं आहे. फक्त 40 दिवसांपुरतं मर्यादित माझं आत्मिक जीवन नसावं किंवा त्या 40 दिवसांच्या पुरतंच माझं आत्मिक जीवन नसावं, याच्याकडे आम्ही लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. ते बदललेलं सातत्य कायमस्वरूपानं आमच्या जीवनामध्ये राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा योनाच्या पुस्तकातला 3रा अध्याय जो आहे की ज्या ठिकाणी योनाला दुसऱ्यांदा देवाचं वचन प्राप्त होतं आणि पुन्हा एक वार तो आम्हाला निनवेच्या शहरामध्ये येतो, पश्चातापाचा संदेश त्या ठिकाणी निनवेवासियांना देतो आणि त्याचा परिणाम आम्हाला हळूहळू त्या असणाऱ्या भागामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसायला लागतो. 5व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेवली. आता हे जेंटाईल्स आहेत, यांना ह्या देवाविषयी किती माहिती आहे याच्याविषयी आम्हाला फारशी त्या ठिकाणी माहिती नाही आहे किंवा त्याच्याविषयी कुठलाही लेखाजोखा नाही. पण 5वं वचन आम्हाला असं सांगतं, ज्या वेळेस निनवे धुळीस मिळणार आहे आणि 40 दिवसांचाच अवकाश आहे हे ज्यावेळेस ऐकलं गेलं त्यावेळेस देवाचं वचन आम्हाला सांगतं, ह्या निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेवली, त्यांनी उपासनेमीला आणि श्रेष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत सर्व गोंडताट नेसले. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे देवाचं वचन. ज्यावेळेस आम्ही उपवास आणि प्रार्थनेमध्ये जात आहोत, देवाचं वचन, देवाचा संदेश देवाच्या सेवकाच्या द्वारे ज्यावेळेस आमच्याकडे येतो त्यावेळेस आम्ही आमच्या जीवनातलं वास्तव स्वीकारायला हवं. पहिली महत्त्वाची गोष्ट, आम्ही देवाच्या दरबारामध्ये ज्यावेळेस आहोत, देवाचं वचन ज्यावेळेस आम्हाला प्राप्त होत आहे त्यावेळेस आम्ही महत्त्वाची गोष्ट आमच्या जीवनामध्ये काय करावी तर प्रियबंधू आणि भगिनींनो, आम्ही जसं आहे तसं आमच्या जीवनाला देवाच्या हातामध्ये समर्पित करणं गरजेचं आहे. दुसऱ्या शब्दात जर बोलायचं झालं तर आम्हाला आमच्या जीवनाची पाप कबुली देणं गरजेचं आहे. अनेक वेळेस पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेस उपवास आणि प्रार्थना हा संदर्भ आलेला आहे त्यावेळेस उपवास आणि प्रार्थना हे पश्चातापाशी कनेक्टेड आहे. त्याच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याच गोष्टी आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये दिसल्या जात नाहीत. आणि म्हणून जर आम्ही उपवास आणि प्रार्थनेमध्ये आहोत तर पाप कबुली आणि कन्फेशन
आणि पश्चातापाचं हृदय आमच्या जीवनामध्ये, आमचं जीवन त्या प्रकारचं असणं नितांत गरजेचं आहे. देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं, आज जर तू त्याची वाणी ऐकशील तर बरं होईल. योहानाचं पहिलं पत्र 1 अध्याय आणि 9 वचन आम्हाला सांगतं की जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय आणि न्यायी आहे म्हणून आमच्या अपराधांची क्षमा करील आणि आम्हाला सर्व अनितीपासून तो त्या ठिकाणी दूर ठेवील. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, देवाच्या वचनाच्या द्वारे जी आम्हाला वास्तव दिसत आहे ते वास्तव आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकारणं आणि ते वास्तव स्वीकारल्यानंतर पाप कबुलीमध्ये जाणं, कन्फेशन थिअरीमध्ये जाणं हे आमच्यासाठी नितांत गरजेचं आहे. त्यांनी गोंताट नेसले आणि ते लोक उपवासामध्ये गेले. त्यांनी, देवाचं वचन त्या ठिकाणी आम्हाला सांगतं, प्राण्यांसहित त्यांनी उपवास केलेले आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. आणि म्हणून प्रियबंधू आणि भगिनींनो, आमच्या जीवनामध्ये उपवासाचं जर महत्त्व आम्ही उपवासाला जर देत आहे, प्रार्थनेला देत आहे, तर आमच्या जीवनामध्ये पापक्षमाची प्रार्थना, पश्चाताप, पाप कबुली ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असणं नितांत गरजेचं आहे. पुढं जर आम्ही बघितलं, ज्यावेळेस निनवेच्या राजाला हे वर्तमान कळालं किंवा समजलं, तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातील झगा काढून गोणताट नेसून राखेत बसला. या निनवे शहराचा राजा, या निनवे शहराचा असणारा पहिला व्यक्ती, फर्स्ट पर्सन ऑफ निनवे सिटी, हा स्वतः ज्यावेळेस त्याला ते वर्तमान कळालं किंवा त्याला ही गोष्ट समजली, त्यानं आपलं आसन सोडलं, त्याचं राजासन त्याने सोडलं, त्याच्या पदाला त्याने गौण लेखलं, त्याचा अहंकार, त्याचा असणारा पदाशी संदर्भामध्ये असणारी त्याची श्रेष्ठता, मी एक राजा आहे याची असणारी त्याची जी निनवे शहरवासियांच्या समोर असणारी जी आयडेंटिटी आहे, ही आयडेंटिटी त्याने तुच्छ मांडली आणि त्या सर्व गोष्टी सोडून, देवाचं वचन आम्हाला सांगतं, ते आसन, त्या आसनावरून तो उठला आणि केवळ उठला नाही तर आपल्या अंगातला झगा त्याने काढून दिला. त्याला आपल्या अंगातलं वस्त्र ह्या क्षणाला महत्त्वाचं वाटलं नाही. हे नीट लक्षात घ्या. अनेक वेळेस ज्यावेळेस आम्ही उपवास आणि प्रार्थनेमध्ये जात आहोत, आमच्या जीवनामध्ये अहंकार आहेत, आमच्या जीवनामध्ये प्रतिष्ठा आहे, आमच्या जीवनामध्ये आमच्या असणाऱ्या सो कॉल्ड वेगवेगळ्या प्रकारच्या आयडेंटिटीज आहेत ना, आणि ह्या आयडेंटिटीज, ह्या आमची पदं, आमच्या असणाऱ्या गोष्टी आम्ही ते बाजूला ठेवून उपवास आणि प्रार्थनेमध्ये पश्चातापाच्या अंतःकरणाने आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहे. हा निनवे शहराचा राजा आहे आणि हा राजा स्वतःला इतकं नीच करतो, इतकं स्वतःला कमी लेखतो की आपल्या अंगातला झगा काढून ठेवणं त्याला महत्त्वाचं वाटतं, आसनावरून उठणं त्याला महत्त्वाचं वाटतं आणि त्या गोंताट नेसून त्या राखेमध्ये बसणं, अशा प्रकारची कृती पश्चातापाची करणं हे त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. आमच्यासाठी महत्त्वाचं काय आहे? ज्यावेळेस आम्ही उपवास आणि त्या उपवास आणि प्रार्थनेमध्ये जातो, उपवास आणि प्रार्थनेमध्ये गेलो म्हणून मांसाहार आम्ही सोडतो, उपवास आणि प्रार्थनेमध्ये गेलो म्हणून सध्याच्या काळामध्ये आम्ही दाढी वाढवतो, काही जण असे आहेत की पायामध्ये चपला घालत नाहीत, वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या गोष्टींपासून ते अलिप्त राहतात. 40 दिवसानंतर पुन्हा एक वार जैसे थे झालेली परिस्थिती आम्हाला दिसते. काय आमचे उपवास देवाला आनंद देणारे आहेत की देवाला दुःख देणारे आहेत? देवाच्या पसंतीस उतरणारा आमचा उपवास आहे का? आम्हाला हे बघणं गरजेचं आहे. आणि उपवासामध्ये देवबाप त्याच प्रकारच्या कृतीकडे लक्ष देत आहे, ज्या प्रकारची कृती निनवे शहराच्या असणाऱ्या राजानं त्या ठिकाणी केलेली आम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणून योएलच्या पुस्तकामध्ये आम्हाला माहिती आहे, देवाचं वचन स्पष्टपणे आम्हाला सांगतं की आपले वस्त्र नाही तर आपलं हृदय फाडा. देवाचं वचन आम्हाला सांगतं. योएलचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि त्याच्या 13व्या वचनामध्ये आम्हाला स्पष्टपणे देवाचं वचन सांगतं की आमचं अंतःकरण फाडा, आमचं हृदय फाडा. देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि म्हणून प्रियबंधू आणि भगिनींनो, या राजानं त्याचा अहंकार, त्याची उंची वस्त्र, त्याची असणारी समाजामधली जी आयडेंटिटी असेल, जी प्रतिष्ठा असेल, ती सर्व त्याने बाजूला ठेवली आणि आपल्या शहराला वाचवण्यासाठी, आपल्या परिवाराला वाचवण्यासाठी,
आपल्या लोकांना वाचवण्यासाठी त्यानं सर्वप्रथम कृती जर काय केली तर त्याने आपल्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून पश्चातापी अंतःकरणाने गोणताट नेसून तो त्या राखेमध्ये बसला. आणि म्हणून आमचंही जीवन त्या प्रकारे असावं. जर आम्ही उपवास प्रार्थनेमध्ये जात आहोत तर प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही आमच्या स्वतःच्या जीवनातला अहंकार, स्वतःच्या असणाऱ्या वेगवेगळ्या आयडेंटिटीज असतील, प्रतिष्ठा असेल, ती बाजूला ठेवून पश्चातापी अंतःकरणाने स्वतःला त्या ठिकाणी द्यावं. त्याच्यानंतर त्यानं फरमान काढलेलं, जाहीरनामा काढलेला आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. योना 3:7 तो म्हणतो, त्याने जाहीरनामा काढून आपला व सरदारांचा असा ठराव निनवेभर प्रसिद्ध केला की कोणी माणसाने, पशूने, गुराढोरांनी व शेरडाबेंडरांनी काही चाखू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये, तर मनुष्याने व पशूने गोणताट नेसावे, देवाचा मोठ्याने धाबा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून, आपल्या हातच्या जुलमापासून मागे फिरावे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, उपवास आणि प्रार्थनेमध्ये जात आहोत तर आमच्या हातचे असणारे जुलूम, आमच्या हातचे असणारे कुमार्ग, आमच्या हातून घडलेली प्रत्येक देवाला न आवडणारी गोष्ट, ह्याच्यापासून आम्ही मागं फिरणं गरजेचं आहे. मागं फिरणं याचा अर्थ पश्चाताप करणं. मागं फिरणं याचा अर्थ पस्तावा नाही, तर तो पश्चाताप आहे. पूर्णपणे मागं फिरणं आणि त्याकडे परत आपलं तोंड न करणं किंवा त्याकडे परत न फिरणं, त्याला पश्चाताप म्हटलेले. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा जाहीरनामा राजाने काढला की जर अशा अशा गोष्टी आहेत, जर आमच्या जीवनामध्ये कठीणता असेल, आम्ही जर कोणावर जुलूम जबरदस्ती केलेली असेल, कुमार्गामध्ये जर आम्ही असू, तर आम्हाला त्या ठिकाणाहून मागं फिरणं नितांत गरजेचं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, तिसरी महत्त्वाची गोष्ट आम्हाला हे शिकवते की उपवास म्हणजे आमच्या प्रत्येक शारीरिक गोष्टींवर आमचं नियंत्रण ठेवणं, स्वतःला रिक्त करणं. स्वतःला रिक्त करण्याची ती प्रक्रिया आहे, यासाठी की देवाच्या कृपेनं आमचं जीवन भरलं जावं. ख्रिस्ताने स्वतःला रिक्त केलं, हेतवर रिक्त केलं की त्याने आपला प्राण आम्हा प्रत्येकासाठी दिला. आणि म्हणून उपवास काय आहे तर स्वतःला रिक्त करण्याची प्रक्रिया आहे, यासाठी की दैवी कृपेनं आम्ही भरलं जावं. उपवास आणि प्रार्थना काय आहे? उपवास म्हणजे शरीरावर आत्म्याचं नियंत्रण असावं. हा तो खरा उपवास आम्हाला दिसून येतो. यशया स्वतः 58व्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये म्हणतो की देवाचं वचन त्याला प्राप्त होतं. मला पसंत पडणारा उपवास नेमका काय आहे हे त्या वचनांमध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला दिसतं. आणि म्हणून आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की आमच्या उपवासामध्ये वास्तव असावं, वास्तविक जीवन आमचं त्या पद्धतीनं असावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आमच्या जीवनामध्ये पाप कबुली असावी. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आमची उंची पोशाख, आमची असणारी समाजाची आयडेंटिटी असेल किंवा आमचा अहंकार असेल किंवा मग आमचं उच्च पदस्थ आम्ही असू, पण ह्या सर्व गोष्टी सोडून आम्हाला लीन आणि नम्रतेमध्ये येऊन पश्चातापी अंतःकरणाने प्रभूकडे पाप कबूल करणं नितांत गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियबंधू आणि भगिनींनो, हे 3 महत्त्वाचे मुद्दे जर आम्ही लक्षात ठेवले तर आम्हाला हे लक्षात येईल की निनवे शहरवासियांचा असणारा उपवास आणि त्यांनी केलेली प्रार्थना आणि पश्चातापामध्ये ते गेले, याचा अर्थ त्यांनी काय केला माहिती आहे का? त्यांनी देवाचं सार्वभौमत्व त्यांच्या शहरावर आणि त्यांच्या जीवनावर ते कबूल केलं. देवाचा हस्तक्षेप, देवाचं सार्वभौमत्वाला त्यांनी त्यांच्या शहरामध्ये आणि त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांनी मान्यता दिली. देवाचं देवपण जाणण्याची जिज्ञासा ही त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला दिसून येते. देवानं दिलेल्या संधीचं सोनं आम्ही करत आहोत हे त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलं. पश्चातापाचं सातत्य जीवनात हवं, पवित्रीकरणाचं सातत्य जीवनामध्ये ठेवता येतं हे त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलं. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, पश्चाताप आणि प्रार्थना, उपवास आणि प्रार्थना हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्या उधळ्या पुत्राप्रमाणे पश्चाताप आम्हाला शुद्धीवर आणतो. त्या असणाऱ्या निनवे शहराच्या लोकांप्रमाणे आम्हाला
आम्हाला पश्चाताप आणि पाप कबुली वास्तव दाखवण्यासाठी आम्हाला ह्या गोष्टी सहाय्यक म्हणून ठरतात. एवढंच नाही, आम्हाला उपवास आणि प्रार्थना त्यागमय जीवनसुद्धा दाखवतो. राजाने आपले वस्त्र काढून टाकली, तो आसनावरून उठला. जर आम्हाला पवित्रीकरणामध्ये यायचं आहे, जर आम्हाला देवाचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये हवेत, तर आम्हाला कुठंतरी जगिकतेचा त्याग करणं हे नितांत गरजेचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस ह्या गोष्टी घडतात त्यावेळेस देव आपले विचार बदलतो. या निनवे लोकांविषयी त्याने त्याचा विचार बदलला आणि त्यांना पुन्हा एक वार उभं राहण्याची संधी त्या ठिकाणी दिली. ज्याप्रमाणे जक्क्याच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो, प्रभू स्वतः जक्क्याला म्हणतो, आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. जो नाशाकडे चालला होता त्याच्या कुटुंबाला देवानं तारण प्राप्तीचा आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून उपवास आणि प्रार्थना जर आम्ही करत आहोत तर आमच्या जीवनामध्ये आमचं वास्तव आम्हाला पाहणं गरजेचं आहे. पाप कबुलीच्या द्वारे पश्चातापी अंतःकरणाने उपवास आणि प्रार्थनेमध्ये उतरणं गरजेचं आहे. आमची उंची पोशाख, आमचं पद, आमच्या असणाऱ्या सर्व गोष्टी त्यागमय मानसिकतेमध्ये येऊन आम्ही ते प्रभूला समर्पित करणं गरजेचं आहे. सुज्ञता संपादन करून आम्ही आमच्या उपवासाकडं पाहणं गरजेचं आहे. जुलूम जबरदस्तीपासून, आमच्या असणाऱ्या कुमार्गापासून आम्ही परावृत्त होणं गरजेचं आहे. भीतीपोटी आम्ही जर उपवास करत असू तर ते उपवास आणि प्रार्थना काही कामाचे नाहीत. स्वकेंद्रित राहून जर आम्ही उपवास आणि प्रार्थना करत असू तर ते उपवास आमच्यासाठी काही कामाचे नाहीत. एक महत्त्वाची ओळ मी तुमच्या समोर ठेवतो प्रियबंधू आणि भगिनींनो, हे लक्षात घ्या. निनवेवासियांचा सुरुवातीचा असणारा उपवासाचा, प्रार्थनेचा आणि पश्चातापाचा कल जो आहे तो भीतीपोटी आम्हाला दिसून येतो. पण हे लक्षात घ्या, भीतीपोटी सुरू झालेला उपवास, भीतीपोटी सुरू झालेली प्रार्थना, भीतीपोटी सुरू झालेला पश्चाताप हा लवकरात लवकर भक्तीमध्ये बदलणं गरजेचं आहे. भीतीपोटी सुरू झालेला पश्चाताप हा भक्तिमय पश्चातापामध्ये बदलणं गरजेचं आहे. भीतीपोटी सुरू झालेला उपवास हा भक्तिमय उपवासामध्ये परावर्तित होणं हे नितांत गरजेचं आहे. हे ज्यावेळेस होईल, ही पॅराडाईम शिफ्ट ज्यावेळेस आमच्या आत्मिक जीवनामध्ये होईल, त्यावेळेस नक्कीच आमचे उपवास आणि आम्ही केलेल्या प्रार्थना, आम्ही केलेला पश्चाताप आमच्या व्यक्तिगत जीवनासाठी नाहीच तर आमच्या कुटुंबासाठी आणि आमच्या मंडळीसाठी ते आशीर्वादाचं कारण ठरू शकेल. सो प्रिय बंधू आणि भगिनी, हे लक्षात घ्या, यू कॅन बी अ ब्लेसिंग टू मेनी. आम्ही अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण ठरू शकतो. फक्त आमची मानसिकता ही पवित्र शास्त्राधारित असणं गरजेचं आहे. आमचा दृष्टिकोन हा देवकेंद्रित असणं गरजेचं आहे. स्वकेंद्रितपणानं केलेली कुठलीच गोष्ट आमच्या जीवनाला, आत्मिक जीवनामध्ये आम्हाला उंचावू शकत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनावर अवलंबून आहोत, दैवी ज्ञानावर अवलंबून आहोत, देवाच्या हस्तक्षेपावर अवलंबून आहोत, त्यावेळेस नक्कीच ते आमच्या जीवनामध्ये कार्यरत होईल, ॲक्टिवेट होईल आणि ते अनेकांसाठी, आमच्या कुटुंबासाठी, आपल्या व्यक्तिगत जीवनासाठी त्या आशीर्वादाचं कारण होईल. भीतीपोटी करत असाल तर लवकर भक्तीमध्ये परावर्तित करा. भीतीमध्ये करू नका, तर ते भक्तिमय अंतःकरणानं ते करा, यासाठी की देव तुम्हाला आशीर्वादित करेल. थँक्यू सो मच.